मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर सर्वांना गुड मॉर्निंग। सकाळच्या 8 वाजलेले आहेत। मला करायचे शाबू वडे, मुलांना नाश्त्याला शाबू वडे पाहिजेत, त्यामुळे शाबू वड्याची तयारी चाललेली आहे। तर ह्या बघा मिरच्या आहेत ना, त्या बारीक करायच्या आहेत आणि शाबू सुद्धा बारीक करायचा आहे। दूध आणलेलं आहे ते सुद्धा तापत ठेवायचं आहे। ते तापत ठेवते आणि शाबू वडे तयार करते। ते कसं करते ते तुम्हाला मी दाखवते। तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। 8 वाजलेले आहेत। आता मी किचन मध्ये आलेले आहे। अंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं आता स्वयंपाकाला सुरुवात करावी। तर किचन मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी किचन वगैरे सगळा पुसून घेतला आणि दूध पण आणलेलं आहे ना, ते सुद्धा तापत ठेवत्या। तर सकाळ सकाळी आपलं काम काय असतं, दूध तापत ठेवायचं पहिल्यांदा आणि चहा ठेवायचा। तर मी दूध अगोदर ठेवते, चहा वगैरे नंतर ठेवणार आहे। तर शाबू वडे करायचे आहेत ना, त्याची तयारी करून घेते। कारण रात्री मुलं म्हणत होती आम्हाला सकाळी शाबू वडे आम्हाला करशील का? तर म्हटलं चला तर सकाळी मुलांना शाबू वडे पाहिजेत म्हणून रात्रीच मी शाबू भिजायला टाकलेला आहे। त्या दोघांना कढईमध्ये तेल बघितलं, रात्री भजी तळलेली होती ना, ते कढईमध्ये तेल राहिलेलं होतं, त्यामध्येच आता शाबू वडे तळून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असा शाबू आहे, तो फुललेला आहे, भिजलेला आहे। रात्रीचा शाबू भिजायला टाकला की छान असा भिजतो। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू घेतलेला आहे, तो आता बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये 5-6 मिरच्या टाकल्या आणि आता बारीक करून घेते। जास्त पण बारीक नाही करायचा शाबू, आपल्याला जाडसरच बारीक करायचा, म्हणजे आपले शाबू वडे आहेत ना तळल्यानंतर क्रिस्पी होतात आणि जास्त उशीर ना क्रिस्पीच राहतात, असे मऊ होत नाहीत। जर आपण बिना बारीक करता जर शाबू वडे केले तर लगेच ना तेलातून काढल्यानंतर अर्धा तास झाला की लगेच शाबू वडे मऊसूद होतात। म्हणून आपण शाबू थोडासा जाडसर असा बारीक करून घ्यायचा। तर मी आता केलेला आहे बारीक शाबू। तर यामध्ये आता मी बटाटा टाकणार आहे। कुकरला ना भाताच्या वरती एक बटाटा लावलेला होता, तो आता टाकते बारीक करून आणि बारीक करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही मस्त असं छान असं ना सगळं बारीक झालेलं आहे। ते आता चिकटलेलं आहे, कारण शाबू आणि बटाटा याचं कॉम्बिनेशन होण्यासाठी जास्त वेळ लागतो मिक्सरच्या भांड्यामध्ये, कारण मिक्सरचं भांडंच फिरत नव्हतं। तरीसुद्धा हलवून ते फिरवून घेतलं, सगळं एकत्र करून घेतलं। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे ना जाडसर, ते सुद्धा टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार आणि आता गोळा असा करून घेते। लिंबू असतो ना तेवढा गोळा करून घेतलेला आहे, मोठ्या लिंबू एवढा। शाबू वडे मी जास्त पण मोठे तयार करणार नाही आणि जास्त पण छोटे नाही, मीडियम अशी तयार करते। आणि शाबू वडा तयार झाला की तो असा चपटा करायचा, म्हणजे तळल्यानंतर त्याला उभारी येते, म्हणजे मधून फुलून येतो, त्यामुळे असा करायचा आहे। तर एका साईडला मी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल जास्त पण गरम करायचं नाही, मीडियम असं तेल गरम झालं की गॅस कमी करून त्यामध्ये शाबू वडे सोडायचे आणि खालून भाजल्यानंतर शाबू वडे पलटी करायचे। जास्त पण सारखे असे उलातनं लावायचं नाही शाबू वड्यांना, नाहीतर शाबू वडा तुटला जातो तेलामध्ये, त्यामुळे कडक झाला खालून की मग पलटी करायचा। तर बघू शकता किती छान असे शाबू वडे तयार झालेले आहेत आपले। इकडे विघ्नेशला मी शाबू वडा तयार झालेला आहे ना तो देत्या। तर दह्याबरोबर शाबू वडा खूप छान लागतो। विघ्नेश आहे तो ट्युशनला चाललेला आहे, त्याला म्हटलं आता देवावं, कारण टाइम झालेला आहे, बाहेर बसलेला आहे तो। तर आता काढून घेऊ ताटामध्ये। नक्की तर बघू शकता मस्त क्रिस्पी असे शाबू वडे तयार केलेले आहेत। तर विघ्नेश चाललेला ट्युशनला, त्याला अगोदर देते। तर चला दही वगैरे काढलेला आहे, तर दह्यासोबत ना शाबू वडा खूप छान लागतो, म्हणून दह्याबरोबर खायचा। तर चला त्याच्या प्लेट मध्ये देते आणि बाहेर नेऊन देते त्याला। तर बघा विघ्नेशला दिलेला आहे मस्त सकाळी शाबू वडा नाश्त्यासाठी। बघा विघ्नेश नाश्ता करतोय शाबू वड्याचा। हे शाबू वडे दिलेले आहेत विघ्नेशला। विघ्नेश आवर 9 वाजलेत, तर सकाळच्या बघा 9 वाजलेले आहेत। आता आमचा नाश्ता चालू आहे, विघ्नेश करतोय नाश्ता। विघ्नेश कसा झालाय शाबू वडा? चांगला झालाय? तर विघ्नेशला दिलेला आहे शाबू वडा, तर विघ्नेशला तर आवडलेला आहे। तर दुसरे पण आता शाबू वडे आहेत ते सोडायचे आहेत। तर नाश्त्यासाठी एक दोन शाबू वडा असला की पोट जरा कसं भरल्यासारखं असतं, 12 वाजेपर्यंत जरी जेवाय नसलं तरी सुद्धा चालतं। तर म्हटलं चला शाबू वडे पाहिजे होते मुलांना, तर करू। एकादश होती ना, आषाढी एकादशी होती, त्या दिवशी मला शाबू वडे करायचे होते, पण त्या दिवशी काही केले नाही, कारण वरीचा भात वगैरे संध्याकाळचा केलेला होता, म्हणून शाबू वडे काही केले नाही।
तर म्हटलं चला आज करू, आणि उपवास वगैरे नाही पण म्हटलं नाश्त्याला पण होतील म्हणून केलेले आहेत. तर हा बघा शाबू आणि बारीक केलेला आहे ना, त्याचे पण आता वडे सोडायचे, ते सोडून घेते. आता दाखवते तुम्हाला. विघ्नेश चाललेले आहेत ट्युशनला. तर हा बघा ओंकार घालवायला चाललेला आहे विघ्नेशला. नाश्ता वगैरे केला विघ्नेशनं आणि गेला तो ट्युशनला. तर त्याला वडे खूप आवडले. मम्मी म्हणतो वडे खूप छान झालेले आहेत शाबू वडे. तर 2-4 खाल्ले ते ना, पहिल्यांदा 3 दिले, त्यानंतर अनेक घेतला आणि खाल्ला. तर आता ओंकारला पण द्यायचं आहे. ओंकार मागे येईल तोपर्यंत ना त्याला काढून ठेवते. तर चला त्याला पण आता प्लेटमध्ये काढून दही वगैरे आणि शाबू वडा ठेवायचा आहे. आता ह्या प्लेटमध्ये ओंकारला पण देते दही आणि वडा. दही खातोय का नाही काय माहिती, त्याला सर्दी आहे त्यामुळे, पण देते ह्या दही. खायचं असलं तर देते, नाही तर मग मागं ठेवते. दूध खाल्लं तर ठीक आहे, नाही खाल्लं तर मग ठेवते डब्यात. तर हे बघा विघ्नेश ओंकार आता लगेच मागे येईल विघ्नेशला घालून. तर तोपर्यंत ताट तयार केलेला आहे. त्याला भूक लागलेली होती, नाश्ता करायचा होता लवकर कारण अभ्यास करायचा आहे ओंकारला. म्हणून म्हटलं मम्मी प्लेटमध्ये नाश्ता काढून ठेव. तर काढलेला आहे नाश्ता. तो आला की लगेच मी त्याला द्यायचा. आता आम्ही सर्वांनी शाबूवड्याचा नाश्ता केला आणि म्हटलं आता बाहेरचा ओटा वगैरे आहे ना तो धुवून घ्यायचा, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. तर आज हा व्हिडिओ आहे ना तो गुरुवारचा व्हिडिओ आहे, तुम्हाला आज येतोय. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर मला मठात सुद्धा जायचं होतं, त्या अगोदर म्हटलं घरातली स्वच्छता करून घ्यावी, ओटा वगैरे पुसून घ्यावा, धुवून घ्यावा. तर मी धुवूनच घेत असते रोज, पण आज पाऊस नाही म्हणून म्हटलं चला सगळा स्वच्छ असा कोरडा करून घेऊ ओटा. तर पाऊस येतोय जातोय असं होतंय, पण आता जर ऊन पडलंय. मला हुंबरा धुवून ना हुंबऱ्याचं हळदीले पण करायचं होतं, कारण गुरुवार शुक्रवार मंगळवार असं ना हळदीले पण मी करून घेत असते, पण पावसाळा आहे त्यामुळे आता करत नाही. तर हळदीले पण करू का नको झाले. तर सगळा ओटा वगैरे धुतल्यानंतर ना चपलं वगैरे असतात ना खाली, ती सुद्धा मी रोजच्या रोज धुवून टाकते स्वच्छ अशी, कारण आपण बाहेर गेल्यानंतर चप्पल घातल्यानंतर बाहेरून ना आपल्या पायानं चपलाने निगेटिव्हिटी येते, त्यामुळे रोजच्या रोज चप्पल पण आपली अशी धुवायची. तर आता ओट्याच्या खालची लादी आहे ना ती पण धुवून टाकली. आता ड्रेस घातलेला आहे कारण मला अभिषेक करायचा होता स्वामींचा, म्हणून मी ड्रेस घातलेला आहे. पण आता बारडी बाहेर आणताना मी सगळी भिजलेली होती, कारण बारडी माझ्या हातून ना घरामध्ये सांडली, अशी वरती घेतलेली आणि ती सगळी सांडली. ड्रेस भिजलेला आहे, तुम्हाला दिसेना झालं आहे, पण आता मी ड्रेस काढणार आहे कारण म्हटलं आता भिजलेले आहे पण लादी पुसून घेईपर्यंत असू दे. तर आता आतली पण मी लादी पुसून घेणार आहे लागलीच, आणि नंतर मग अभिषेक करायला बसणार आहे. तर ओटा बघा सगळा मी पाण्याचा होता ना तो कोरडा करून घेतला. मला ओटा किंवा कुठला पण म्हणजे लादी वगैरे पुसली ना एकदम कोरडी लागते, करून घ्यायला लागते, तेव्हाच म्हणजे बरं वाटतं. तर आता लादी पण घरातली आहे ना ती पुसून घेते, गोमूत्र वगैरे टाकून ना आज पुसून घेणार आहे, कारण मला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे खरंच खूप प्रसन्न वाटतंय आज. तर चला आता मी लादी पण सगळी आता पुसून घेते. भाजी आहे ना ती तयार केलेली आहे बघा. तर आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर स्वामींचा आज अभिषेक करायचा आहे घरामध्ये. तर चला म्हटलं गुरुवार आहे तर छान असा अभिषेक करू. देवपूजा केलेली आहे मिस्टरांनी, तर अभिषेक वगैरे आम्ही करून घेतो. तर चला बाहेर सगळं साहित्य काढलेलं आहे तुम्हाला दाखवते. तर इथं बघू शकता जे काय अभिषेकला लागतं ना ते काढलेलं आहे सगळ्या वस्तू. हे गरम पाणी घेतलेलं आहे. आता अभिषेक करून घेतो आम्ही. एकदा बघा स्वामी समर्थ महाराज की जय. दूध चिंतन चालू करू. स्वामी समर्थ श्री
तर ही मूर्ती आहे ना, मी अक्कलकोटला 2 महिन्यापूर्वी गेलेली होती. तिथून अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती घेऊन आलेली आहे. अक्कलकोटवरून मूर्ती घेऊन आले तेव्हापासून ना दर गुरुवारी मी स्वामींचा अभिषेक करते. आणि मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की ज्यावेळेला स्वामींचा अभिषेक करीन त्यावेळेला तुम्हाला दाखवीन. तर अभिषेक करण्यासाठी मी दूध, दही, तूप, साखर म्हणजेच पंचामृतचा वापर करते. तर अभिषेक करून झाल्यानंतर पितळेचं ताट घेऊन ना त्यामध्ये फुलाच्या पाकळ्या टाकलेले आहेत आणि त्यावरती स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे. स्वामींना वस्त्र घालायचे आहेत. वस्त्र म्हणजे माझ्याकडे फेटा आणि माळच आहे, वस्त्र वगैरे नाहीत स्वामींचे. तर स्वामींना ही नाथ तर आवडते म्हणून ही नाथ तर लावून घेतली. त्यानंतर त्यांना चंदन पण आवडतो त्यामुळे चंदन पण लावून घेतलं. हळदी कुंकू स्वामींना कधी लावायचं दर गुरुवारीच्या वेळेला आम्ही अभिषेक करतो ना, मी करतो किंवा मिस्टर करतात, दोघातलं कोणीही करतं आम्ही स्वामींचा अभिषेक. ज्या वेळेला अभिषेक करतो ना त्यावेळेला स्वामींचा चेहरा ना एवढा छान हसरा असतो, बघतच राहावं असं वाटतं. तर मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये सगळे अभिषेक केल्यानंतर. तर सकाळी लवकर उठून मी सगळं घर पुसून घेते, सगळं बाहेरचं धुवून घेते आणि त्यानंतरच अभिषेक करते. कारण आपले ब्रह्मांड नायक आहेत ते आणि गुरुमाऊली आहे आपली ती. त्यामुळे ना म्हटलं चला छान असा अभिषेक झाला की मनाला पण पॉझिटिव्हिटी येते आणि सगळ्या घरात पण पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर आता आरती करायची राहिलेली आहे फक्त. तर मिस्टरांनी मी आरती स्वामींची करून घेते, अगरबत्ती अगोदर लावून घेते. छान अशी स्वामींची पूजा केली, अभिषेक केला. आता वरती ठेवलेली आहे इथं मूर्ती, खाली ठेवायला तर जागा नाही म्हणून वरती ठेवलेले. तर चला आता म्हणतोय मठात जायचं, आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मठातलं पण दर्शन करून येतो आम्ही. तर चला तयारी करते, साडी वगैरे घालते ना तर ड्रेस घालते आणि जाऊन येते मठात. तर चला आता चाललेलं आहे मठामध्ये. तर बेसनचे लाडू मी विकत आणलेले आहेत, तयार काही केलेले नाहीत मी स्वतःहून. तर हे बघा बेसनचे लाडू स्वामींना खूप आवडतात म्हणून घेऊन आली आणि चाललेले आहेत. मिस्टर आहेत ते बाहेर गेलेले आहेत. तर मिस्टर बघा बाहेर आहेत, मी दरवाजा लावते. आता ना मिस्टर आणि मी चाललेले आहे मठामध्ये. आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे म्हटलं चला मठामध्ये जाऊन येऊ. मी तर दर गुरुवारी संध्याकाळच्या आरतीला जात असते, कधी राहते गुरुवारची, पण ज्या वेळेला गुरुवारची आरती असते ना त्यावेळेला मी जातेच. तर म्हटलं सकाळी पण जाऊन यायचं, कारण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे गुरुपद तर काही भेटणार नाही. झाला असेल सगळा कार्यक्रम, अभिषेक वगैरे असतो तो झालेला होता आम्ही गेलो तेव्हा. तर बघा पोचलेलो आहे मी मठामध्ये. मी मठामध्ये आलेले आहे ताईनो. स्वामींचं दर्शन तुम्ही सुद्धा करा, कारण आज गुरुपौर्णिमा आहे. तर तुमच्या सर्वांच्या स्वामी महाराज इच्छा पूर्ण करो. तर तुम्ही सुद्धा छान असं ना दर्शन करा स्वामींचं. छान असा छान दिसतोय ना स्वामींचा आपल्या महाराजांचा. तर चला मस्त छान अशी सेवा केली आपण थोडी. आता जाऊ आपण घरी.